हे व्हावं का? प्रश्नच त्या ठिकाणी नाही. कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्सचा दूर दूरपर्यंत प्रश्न नाही. ॲज ऑन डेट, आज घडीला जे आहे भारत सरकारची भूमिका काय? नंबर 1, त्या ठिकाणी आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ऑपरेशन सिंधूर इज स्टील ऑन. म्हणजे भारत पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई जी आहे ती आता सुद्धा सुरू आहे. आमचा शिपाई जो आहे तो पाकिस्तान विरुद्ध बंदुका ताणून जो आहे तो तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन सिंधूरचा पुढचा टप्पा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट, 1960 पासून आतापर्यंतचा जो करार होता सिंधू जल करार, तो आपण जो आहे पूर्णतः मोडीत काढला, स्थगित केला आणि स्पष्टपणे आपण सांगितलं की खून और पानी साथ में नहीं बह सकता. आणि एवढंच नाही तर आपले केंद्र सरकारचे मंत्री यांनी याच्या पुढे जाऊन हे सांगितलं की एक थेंब सुद्धा पाणी आम्ही पाकिस्तानला मिळू देणार नाही, आम्ही पाकिस्तान सोबत व्यापार करणार नाही, आम्ही पाकिस्तान सोबत कुठल्याही देशांसोबतची जी सगळ्यात शेवटची लिंक असते डिप्लोमॅटिक लिंक, आम्ही त्यांचे डिप्लोमॅटिक रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा वापस पाठवले. एवढंच नाही, सगळ्या जगभर जे आहे पाकिस्तान हा कसा दहशतवादाला पुरस्कार करतो हे सांगण्यासाठी आम्ही 7 वेगवेगळ्या प्रकारची शिष्टमंडळ पाठवली. म्हणजे भारत सरकारची ही सगळी भूमिका असताना हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की हे सगळं आम्ही करणार पण पाकिस्तान सोबत मात्र आम्ही त्या ठिकाणी क्रिकेट खेळणार. मग पहिला मुद्दा चित्रेंनी जो घेतला तिथूनच मी सुरुवात करतो. खरोखरच भारत सरकार कन्फ्युज आहे का? मी बीजेपी म्हणण्याच्या ऐवजी मी म्हणेल भारत सरकार कन्फ्युज आहे का? कारण काही मंत्रालय एक त्या ठिकाणी भूमिका घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपलं जे खेळ मंत्रालय आहे, युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मिनिस्ट्री, ती दुसरी भूमिका त्या ठिकाणी घेत आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, खरं म्हटलं तर मला भारत सरकारकडून याच्यापेक्षा खूप जास्त अपेक्षित होतं. भारत पाकिस्तान सोबत खेळणं तर सोडाच सोडा, पण क्रिकेट विषयी भारत ही महासत्ता आहे. मी शब्द जे आहे तो त्या ठिकाणी जपून वापरतोय, महासत्ता आहे का? कारण 142 कोटी जनता आम्ही आहोत आणि आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत. म्हणूनच क्रिकेट हा खेळ जो आहे संपूर्ण जगामध्ये एवढा पॉप्युलर आहे. याचं सगळं जे अर्थकारण जे आहे ते भारताच्या पॉप्युलेशनशी संबंधित आणि त्याच्याशी संबंधित ब्रॉडकास्टिंग राईटशी संबंधित आहेत. आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, या इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष भारतीय आहे. संयोगानं तो भारताच्या गृहमंत्र्याचा मुलगा आहे. मग मला आयसीसी कडून खूप जास्त अपेक्षित होतं. चर्चेमध्ये जो मुद्दा त्या ठिकाणी आला होता, जर साऊथ आफ्रिकेला, झिम्बाब्वेला इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल हे वंशवादाच्या आरोपावरून त्यांना जर पूर्णतः क्रिकेटमधूनच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच जर बाद करत असेल तर मी म्हणेल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गुन्हा हा नरसंहाराचा, दहशतवादाच्या माध्यमातून पाकिस्तान हा नरसंहार करतोय. तर या नरसंहारासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच बॅन करणं ही खंत भूमिका इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलनं, बीसीसीआयनं, जय शहानं घेणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. हे राहिलं बाजूला आणि आपलं त्या ठिकाणी चालू आहे की जे आहे आपण पाकिस्तान सोबत जे आहे क्रिकेट खेळावं की नाही. मला माहित आहे चर्चेमध्ये जे आहे मल्टीलॅटरल, जे त्या ठिकाणी सांगितलं की बहुपक्षीय ज्या ठिकाणी गेम्स आहेत ते आम्ही त्या ठिकाणी खेळणार. ऑलिम्पिकचा दाखला दिला. जर वेळ असेल तर फक्त 1 मिनिटामध्ये मी कंप्लीट करतो. 1972 मध्ये म्युनिच ऑलिम्पिक्स मध्ये जो इस्रायल होता तो तडकाफडकी ऑलिम्पिक्स मधून बाहेर गेला. 1980 मध्ये त्या ठिकाणी त्यावेळेस अमेरिका आणि त्याच्यासोबत 60 राष्ट्र ही मॉस्को ऑलिम्पिक्स मध्ये जे आहे त्यांनी सहभागच घेतला नाही. 1984 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्स मध्ये 13 वेगवेगळ्या प्रकारचे सोशलिस्ट कंट्रीज आणि USSR, त्यावेळेस तर रशिया, यांनी पार्टिसिपेटच केलं नाही. म्हणजे ऑलिम्पिक्सच्या स्तरावर जाऊन जर त्यांनी पार्टिसिपेट केलं नाही, हे तर आमचे जे आहेत हवेतच सगळे धूर सगळे त्या ठिकाणी उडवणं सुरू आहे. अजून 2030चं आपल्याला ऑलिम्पिक्सचं जे आहे यजमानपद मिळाले नाही. 2030चं जे आहे कॉमनवेल्थ गेम्सचं आपल्याला यजमानपद मिळाले नाही. आणि मी म्हणतो 2 मिनिटासाठी यजमानपद मिळालं तरी सुद्धा भारताच्या हिताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, भारताच्या भूमिकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बीसीसीआय किंवा खेळ हा महत्वाचा आहे का? शेवटचा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा, विश्वासजी आहेत अत्यंत म्हणजे विद्वान आणि त्याचबरोबर अखिलजी जे आहेत त्यांचे अतिशय योग्य प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी आले. एखाद्या वेळेस जर आपण आंतरराष्ट्रीय खेळ खेळतो, फक्त क्रिकेट म्हणूनच नाही, आंतरराष्ट्रीय खेळ कशासाठी खेळायचे असतात, तो त्यामधला एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे डिप्लोमसी, डिप्लोमसी. बाकी सगळे डिप्लोमॅटिक टाईज जे आहेत ते आपण तोडून दिले आणि अशा सॉफ्ट डिप्लोमसीच्या माध्यमातून पाकिस्तान सोबत कुठले संबंध आपल्याला सुधारायचे आहेत? पाकिस्ताननं अगोदर सुधारावं. खेळ काय, बाकी जे आहे सगळ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडे करू. पण भारत अशा कन्फ्युज स्टेटमध्ये असल्यामुळे किंवा अर्थकारण हे भारताच्या मी म्हणेल की नीतीपेक्षा सुद्धा भारी ठरल्यामुळे भारत सरकार निर्णय घेतोय का असा स्पष्ट प्रश्न माझ्यासारख्या भारतीयाच्या मनामध्ये त्या ठिकाणी येतो. आणि खरोखरच भारत सरकारनं हा जो निर्णय घेतला मी म्हणेल दुर्दैवी निर्णय. विश्वास पाठक, संपूर्ण बाजूच उलगडून दाखवलेली आहे.
जगभरातले कितीतरी देश आहेत ज्यांनी हे कठोर निर्णय घेतलेले आहेत. भारत का घेऊ शकत नाही? विशेषतः जिथे मुद्दा दहशतवादाचा असतो. म्हणजे रेसिझमवरनं जर देश खेळत नाहीये, देशांना बॅन केलं जातं, तर दहशतवादावरनं आपण करू शकत नाही. हे किती गंभीर आहे. आणि ते सुद्धा आयसीसी मध्ये आपला माणूस असताना आपण हे करू शकत नाही. आपला मुद्दा आपण मांडू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आता कर्नल ढगेंनी मांडलं की आपण सगळे डिप्लोमॅटिक टाईज जर तोडून टाकले तर खेळाच्या मैदानात कशाला हवेत हे टाईज पाकिस्तान सोबत? नम्रताजी मला सांगा, 1947च्या आधीपासून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट खेळतात आहे, पुढे जाऊन खेळतात आहे. 47 नंतर आतापर्यंतची परिस्थिती काही बदल झालाय का? ते एनिमी राष्ट्रच आहे, आपण क्रिकेट खेळतोच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही नियम आहेत, आयसीसीचे नियम आहेत, जरा प्रत्येकाने वाचून घ्यावे, वाचले नसतील तर. आता जेव्हा आपल्याला शक्य होतं तेव्हा आपण मागच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विश्वास पाठकजी तुम्ही सांगताय ना बदल झाला. काँग्रेसच्या काळात त्यांनी असं केलं नाही की आम्ही करून दाखवलं, आम्ही घुसून मारून दाखवलं, आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला. आतापर्यंतच्या सरकारने काय केलं, कशा त्यांच्या भूमिका कन्फ्युज ठेवल्या ते जाऊ दे. तुमच्या सरकारकडनं ही अपेक्षा नव्हती. जिथे तुम्ही थेट आज जाऊन पाकिस्तानला धडा शिकवताय तिथे खेळाच्या मैदानात कशाला अशी लेचीपेची भूमिका घ्यायची हा प्रश्न आहे. आयसीसीचे अध्यक्ष प्रधानमंत्री मोदीजी नाही आहेत. भारताचा विषय वेगळा, आयसीसीचा विषय वेगळा. एक भारतीय माणूस आहे, सगळ्या देशांचे प्रतिनिधी असतात, भारतीय माणूस आहे आयसीसीचे प्रमुख. एका माणसाने नियम बदलत नाही, एका माणसाने नियम बदलत नाही. आयसीसीचे काही नॉर्म्स आहेत. परत सांगतो की साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांना बॅन केलं होतं क्रिकेट खेळण्यापासून. आज मला सांगा, जर भारताला क्रिकेटपासून बॅन केलं तर आपल्या जनतेला पटणार आहे का? भारतामध्ये क्रिकेट हा एक धर्म झालेला आहे. लोकांच्या भावना देखील त्याच्याशी जुळल्या गेलेल्या आहे. पाकिस्तानची खेळायला नको का? नकोच खेळायला. जे बायोलेटरल ऑलिम्पिक सारखे ठिकाण जिथे मल्टीलॅटरल. नम्रता जे बोलू द्या, मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. नम्रता मध्ये मध्ये बोलू नका. माझ्या मुद्दा पूर्ण करा तुमचा. ऑलिम्पिक सारख्या किंवा अशा मल्टीलॅटरल अशा अनेक खेळ, हे आपले जे खेळ आहेत, क्रीडा व्यवस्था राहतील, तिथे आपल्याला या गोष्टी फेस कराव्या लागतील. आपण आयसोलेशन मध्ये जगत नाही. हे जर शक्य झालं असतं तर आधी देखील शक्य झालं असतं. 47 पासून आजपर्यंत परिस्थिती कुठेही बदललेली नाहीये. आणि मला असं वाटतं की मागच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण स्पष्ट केलं, आपण त्यांना दुबईला खेळायला लावलं, आपण त्यांच्या देशात गेलो नाही. हे स्पष्ट आहे. जे आपल्या हातामध्ये आहे ते शक्य आहे. साधक बाधक विचार करून क्रिकेट देखील पुढे जायला पाहिजे, लोकांचं मनोरंजन देखील व्हायला पाहिजे. ऍट द सेम टाइम पाकिस्तान आपला एनिमी कंट्री आहे, आपल्या लोकांचे ते प्राण घेतात आहे. त्या दृष्टीने आपण त्यांचं पाणी देखील बंद केलेलं आहे, त्यांना घरात घुसून मारलं देखील आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींचं बॅलन्सिंग करून हे सरकार पुढे जात आहे. नाही, माझं अज्ञान असू शकतं कदाचित, ही बाजू माझी, तुम्ही दुसरी बाजू त्याची विपरीत मांडू शकता. आपल्याला एक फुटबॉलचं उदाहरण देते. फुटबॉलमध्ये प्रत्येक देश त्यांच्या देशासाठी फुटबॉल खेळतात, खेळाडू खेळतात, पण ते बंधनकारक नाहीये. उद्या एखाद्या देशाने ठरवलं की या दुसऱ्या देशाशी मला फुटबॉल खेळायचा नाहीये, त्यातले खेळाडू कधी अनएम्प्लॉईड राहत नाहीत किंवा त्या देशातल्या फुटबॉल चाहत्यांचा कधी फुटबॉलचा आनंद हिरावून घेतला जात नाहीत, कारण अनेक क्लब्स आहेत ज्यामध्ये ते खेळू शकतात आणि तितक्याच द्वेषाने ते फुटबॉल खेळतात. लोकांना फुटबॉलचा आनंद लुटायचा असतो. तसंच भारतामध्ये, म्हणजे मी काही इथे आयपीएलची जाहिरात नाही करत आहे, पण आपण आयपीएल नावाची एक पॅरलल सिस्टीम उभी केलेली आहे. जर आपल्या दहशतवादाचं दुःख जगातल्या कुठल्याही देशाला कळत नसेल तर आपण नाकावर टिचून सगळ्याच्या वरती आयपीएल मोठं नाही का करू शकत? इंडियन प्रीमियर लीग आहे ते. दुसऱ्या देशातल्या खेळाडूंना इथे नाक घासत खेळायला यायला लागतं, कारण त्यांना इथला फायदा दिसतो. इथे क्रिकेट मोठं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? हे करू नाही का शकत आपण? विश्वास पाठकजी, तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. मी कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटच्या अजिबात विरोधात नाही. इनफॅक्ट कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट झालंच पाहिजे, पण जर आपल्या देशाच्या अस्मितेचा जिथे प्रश्न येतो तिथे क्रिकेट मोठं की अस्मिता मोठी? ऐका, बघा, अस्मिता आपल्या ठिकाणी अस्मिता असायलाच पाहिजे. तुम्ही फुटबॉलचं जे उदाहरण दिलं ते गैरलागू आहे. मी तुम्हाला हे सांगतो की भारतामध्ये क्रिकेट हा एक आता धर्म झालेला आहे. जात पात पंथ धर्माच्या व्यतिरिक्त जाऊन लोकांनी क्रिकेटला आता प्रेम केलेलं आहे. क्रिकेटला तुम्ही आता आयसोलेशन मध्ये बघू शकत नाही. उद्या जर भारताला इंटरनॅशनल लेव्हलला बॅन केलं आणि जर आपण आयपीएल भरवल्या तर इतर देशातले खेळाडू इथे येणार नाही. आयपीएल ज्या प्रकारे इथे पॉप्युलर होत आहे कारण इतर देशातले खेळाडू देखील येतात आहे, ते देखील येणं बंद होईल. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहे. मी परत सांगतो की पाकिस्तानचे क्रिकेट खेळणं बंद करायला पाहिजे, मात्र आपण साधक बाधक विचार करायला हवा. पाकिस्तान हा एनिमी कंट्री असल्यामुळे त्याला आपण जसं उत्तर द्यायला पाहिजे
ते आपण 2 महिन्यापूर्वी त्यांना उत्तर दिलं, त्यांचं आपण पाणी बंद केलेलं आहे, त्यांच्याशी आपण सगळा व्यवहार बंद केलेला आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल अप्रोच घेऊन मला वाटतं हे सरकार बरोबर बॅलन्सिंग करत आहे. बर, अखिल चित्रजी पटतंय हे? काय आहे ना, ते काय काय म्हणाले ना ते कोणालाच पटणार नाही, काय देशवासियांना तर पटणारच नाही. मनोरंजन हे महत्वाचं आहे. मनोरंजन देशापेक्षा महत्वाचं नाही आहे. मनोरंजनाचे खूप साधन आहेत देशात. आणि राहिला प्रश्न क्रिकेटचा, ते दरवेळी जे आयसीसीचा धाक दाखवत आहेत ना, आयसीसी मध्ये तुमच्या चॅनलवर मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, आयसीसी मध्ये कोणत्याही प्रकारची हिंमत नाहीये की इंडियाला ते बॅन करतील. त्याचं कारण असं आहे की सगळ्यात जास्ती क्रिकेटिंग रेव्हेन्यू जर आपण इतिहास जरी काढला ना, तर सगळ्यात जास्ती फायनान्शियल बेनिफिट्स हे आयसीसीला इंडियामुळे होतं. तर ते इंडियाला बॅन करू शकत नाही. म्हणून हे खोटी भीती जे दाखवायचं जे काही प्रयत्न भारतीय जनता पार्टी वारंवार करताना, मग ते देशाच्या पातळीवर असेल, क्रिकेटच्या पातळीवर असेल, स्वतः कसे चुकीचे नाहीयेत हे सिद्ध करायला जे काही भीती निर्माण करतात ना, काही खोटं फेक वारंवार करून त्याला काय तोडच नाही. आयसीसी बॅन करू शकत नाही. तुम्हाला खेळायची ती टुर्नामेंट खेळा, नाही खेळायची नका घेऊ. जय शहाच्या बेनिफिटसाठी. आणि ते काय म्हणाले, पंतप्रधान आयसीसीचे अध्यक्ष नाहीये. अहो, देशाचे तुमचे गृहमंत्री आहेत ना, त्यांचा मुलगा अध्यक्ष आहे. तो भारतीय जनता पार्टीत नाही का? त्याचा सदस्य नाहीये. देशाचे भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची मुलं हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी सहमत नाहीयेत का? इंडिया फर्स्ट या भूमिकेशी सहमत नाहीयेत का? आणि मी ऑलरेडी ऑलिम्पिक्सचं जे ते काय बोलले ना, ऑलिम्पिकचे अनेक देश याचा पाडा वाचून दाखवला त्यांना. आता परत वाचून दाखवू का? नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया एकमेकांबरोबर खेळत नाही, पण ते ऑलिम्पिक खेळतात. रशिया, युक्रेन खेळणार नाहीये एकमेकांबरोबर, पण ते ऑलिम्पिक्स खेळणार. हे उगीच काय खोटं इकडे रचताय, काय खोटं सांगताय? तुम्ही सांगा ना की तुम्हाला जयशासाठी किंवा भारतीय जनता पार्टीची किंवा आत्ताच्या जे सत्ताधारी आहेत तुमचं असं मानस आहे की इंडिया पाकिस्ताननी खेळावं. ठोकपणे सांगा ना. एका बाजूला सांगता की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, एका बाजूला तुम्ही त्यांच्याबरोबर सगळे टाय तोडता, आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेट खेळता. कशासाठी? पैशासाठी. रेव्हेन्यू महत्वाचं आहे. खोटं नका सांगू की इंडियाला खेळायला देणार नाही. इंडियाला कोणी अडू शकत नाही खेळण्यापासून. उगीच आयसीसीचे नियम ह्यांनी विश्वासपाठकांनी परत वाचून घ्यावे, उगीच काहीतरी सांगू नये, नाहीतर ते नियम इकडे दाखवावे त्यांनी चॅनलवर. ढगे सर, मला तुमची वाइंड अप कमेंट हवे या सगळ्यामध्ये. सगळं राजकारण आपापल्या जागी होत राहील, मात्र एक गोष्ट आहे की या सगळ्यावरती हे बघा, काही गोष्टी आहेत ज्या आपण टाळू शकणार नाही की भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरती फक्त पाकिस्तान आहे म्हणून स्पर्धांमधनं माघार घेणं किंवा फक्त पाकिस्तान आहे त्यासाठी स्पर्धा ऍडजस्ट करायला लागणं हे फॉरेवर होत राहणार नाहीये. ह्यातनं वे आउट काय निघू शकतो? काही पर्याय असू शकतो का आपल्याला? दुर्दैवानं माझ्या इंट्रोडक्टरी रिमार्क्स मध्ये मी जे काही सांगितलं त्यातल्या एकाही मुद्द्याला जे आहे टच भारतीय जनता पक्षातर्फे जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलं नाही. नेव्हरदलेस पण त्यांचा फक्त एक मुद्दा मी घेतो आणि नंतर कन्क्लुडिंग रिमार्ककडे त्या ठिकाणी जातो. वेळोवेळी ते म्हणतायत की 1947 पासून भारत हा पाकिस्तानचा जो दुश्मन राष्ट्र आहे, नक्कीच दुश्मन राष्ट्र आहे. पण आजच्या भारत सरकारच्या भूमिकेच्या अनुसार 22 एप्रिलचा पहलगाम हल्ला हा टर्निंग पॉइंट होता. आतापर्यंत मागच्या 7 दशकांमध्ये झालं नाही एवढी जबरदस्त कारवाई भारत सरकारनं कायनेटिक आणि नॉन कायनेटिक ऍक्शनच्या माध्यमातून घेतली. 1960 पासूनचा जो आपला सिंधू जल करार होता तो स्थगित त्या ठिकाणी ठेवला. 7 वेगवेगळ्या प्रकारचे डेलिगेशन आपण संपूर्ण जगामध्ये पाठवले. कशासाठी? की पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवादाला सपोर्ट करतोय, कशा प्रकारे जो आहे पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. भारत सरकारचं हे स्टेटमेंट आहे न्यू नॉर्मल. न्यू नॉर्मलचा अर्थ काय? आतापर्यंत आम्ही क्रिकेट खेळत होतो मल्टीलॅटरल टुर्नामेंटमध्ये, मग न्यू नॉर्मल मध्ये त्या ठिकाणी काही न्यू नॉर्मलचा बदल त्या ठिकाणी व्हावा की नाही? आणि मी म्हणतो म्हणजे इट इज व्हेरी सरप्राइझिंग, तो फक्त गृहमंत्र्याचा मुलगा म्हणून नाही, मी तर त्याच्या पलीकडे जातो. कुठलाही भारतीय जर आयसीसीचा अध्यक्ष असेल, अध्यक्ष तर सोडा, आपण जर त्याचे सदस्य असेल, मी म्हणेल इव्हन सदस्य जरी त्या ठिकाणी नसलो, कुठलाही भारत जगाच्या पाठीवर भारताविरुद्ध जर काही कारवाई होत असेल, भारताविरुद्ध जर एखादी पॉलिसी डिसिजन त्या ठिकाणी होत असेल तर आपण त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. आणि अखिल चित्रेंनी बिलकुल योग्य सांगितलं, कोणाची हिंमत नाही बीसीसीआयला या क्रिकेटच्या अर्थकारणामधून बाहेर काढण्याचं. दॅट इज फॅक्ट, दॅट इज प्रॅग्मॅटिझम. दिस इज व्हॉट प्रॅग्मॅटिझम इज. ही प्रॅक्टिकॅलिटी आहे. ही प्रॅक्टिकॅलिटी नाही की नाही बाबा मल्टीलॅटरल मध्ये आम्हाला काही करता येत नाही आणि भारतालाही बाहेर काढतील. असे 100 एशिया कप
असे 100 कॉमनवेल्थ गेम्स कुर्बान जर माझा भारत देशाचा स्वाभिमान, माझ्या भारत देशाची अस्मिता आणि पाकिस्तान विरुद्धचा हा लढा जर असेल तर असे 100 कुर्बान, म्हणजे कसं आपल्याला काहीच वाटत नाही, भारत सरकारलाही काही वाटत नाही. एका बाजूला जे आहे डोळ्यात तेल घालून आपल्या जीवाची पर्वा सुद्धा न करता त्या ठिकाणी जवान त्या ठिकाणी उभे आहेत. व्हेरी प्राऊडली आय कॅन से की ज्या आर्म फोर्सेसचा मी भाग होतो, मला त्या ठिकाणी खूप चांगलं माहिती आहे की काय त्या ठिकाणचे कंडिशन्स असतात. म्हणजे एका बाजूला आम्ही पाकिस्तान विरुद्ध जे आहे गोळ्या झेलण्यासाठी तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहे आम्ही शेक हँड करणार. का तर स्पोर्ट्स डिप्लोमसी, का तर सॉफ्ट डिप्लोमसी. पहिले जे आहे जे कन्फ्युजन आहे भारत सरकारचं सुद्धा आणि भारतीय जनता पक्षाचं सुद्धा, माझ्या मते ते कन्फ्युजन दूर करावं, आपली तकलादू भूमिका त्या ठिकाणी दूर करावी. आणि हे सगळं डिस्कशन कशामुळे चालू आहे? कारण भारत सरकारनं मागच्या काही काळामध्ये खमकी भूमिका दाखवली. त्या खमक्या भूमिकेला साजेस आणखीन पुढचा टप्पा आपण त्या ठिकाणी घ्यावा. आणि खेळणं तर सोडा, त्या पाकिस्तानला जे आहे या आंतरराष्ट्रीय समूहातून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समूहातून लाथ मारून कसं बाहेर काढता येईल, यासाठी आपल्याला काय करता येईल, दॅट इज व्हॉट द रिअल डिप्लोमॅटिक एफर्ट्स. ती खरी जी आहे भारताची अस्मिता असेल, ती खरं जे आहे बीसीसीआयचं कर्तव्य. अगदी ढगे सरांनी जे सांगितलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर मधनं सरकारने ज्या पद्धतीने